रायगढ़ जिला परिषद के स्वास्थ्य विभाग के माध्यम से तकरीबन 59 लाख रुपयों की लागत से बनाए गए आजिवली स्थित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र की नई इमारत का उद्घाटन शनिवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर जिला परिषद की अध्यक्षा कविता गायकवाड़, शिवसेना जिला प्रमुख बबन दादा पाटिल, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, पूर्व उप सभापति रामदास पाटिल, देवीदास पाटिल, बीडीओ शीतल पून आदि गणमान्यों सहित पंचायत समिति सदस्य, जिला परिषद सदस्य, सरपंच तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर जिला परिषद के पूर्व स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल की सराहना करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि बालाराम पाटिल ने पद स्वीकारने के बाद स्वास्थ्य एवं शिक्षा क्षेत्र में बहुत बड़ा योगदान दिया है, जो काबिले तारीफ है। बालाराम पाटिल यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण व आरोग्य सभापतीचा चार्ज घेतल्यानंतर या तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती असतील, उपकेंद्राच्या इमारती असतील, प्राथमिक शाळेच्या इमारती असतील, याला भरपूर निधी आणण्याचं काम बालाराम पाटिल यांनी केलं। त्याबद्दल या विभागातल्या जनतेच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आज ही अतिशय सुंदर, सुसज्ज आणि मजबूत इमारत या ठिकाणी पाहायला मिळते। आम्ही उद्घाटन केल्यावर आज फेरफटका मारला, आज संपूर्ण फिरलो। मला वाटलं ही प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचं आपण उद्घाटन केलंय का पनवेल शहरातल्या कुठल्या तरी खाजगी दवाखान्याचं उद्घाटन केलं। एवढी चांगली इमारत या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते। ती बालाराम पाटिल हे आरोग्य आणि शिक्षण विभागाचे सभापती झाले म्हणूनच या ठिकाणी झाले, अन्यथा एवढ्या चांगल्या इमारती आपल्याला मिळू शकल्या नसत्या। एखादी व्यक्ती, एखादा नेता एखादा पदावर गेल्यानंतर त्या पदाचा वापर त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी कसा केला, त्या पदाचा वापर करून आपल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून, अडचणीच्या गोष्टी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काय काम केलं, हे जर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बालाराम पाटिल यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल। अपने भाषण में बोलते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि आज की भागदौड़ भरी जिंदगी में और आर्थिक मंदी के इस दौर में प्राइवेट अस्पताल तथा दवाखानों में जाना लोगों को मुनासिब नहीं हो रहा है, इसलिए स्वास्थ्य केंद्र के माध्यम से उन्हें अच्छी सुविधा देना जरूरी है। जास्तीत जास्त सोयी जशा होतील तसे लोक आपल्याकडे जास्तीत जास्त येणार आहेत। लोकांना काय पनवेलच्या खाजगी दवाखान्यात मोठे लोक आनंदाने जातात अशातला भाग नाही, त्या ठिकाणची असलेली फी त्यांना परवडते अशातला काय भाग नाही। साधे रक्त तपासाला गेलं तर 400-500 रुपये खर्च होतोय त्या रक्त तपासाला, तर त्याच्यामुळे लोक खुशीने जात नाहीत, लोक नाईलाजाने जातात। तर त्यांचा जर नाईलाजाने जाण्याची वेळ या विभागातल्या जनतेवर येता कामा नये म्हणून सगळ्या सोयी या ठिकाणी उपलब्ध करायच्या। इस अवसर पर जिन लोगों की वजह से प्राथमिक स्वास्थ्य केंद्र की इमारत निर्माण हुई है उन्हें शुभकामनाएं देते हुए बालाराम पाटिल ने कहा कि सड़क दुर्घटनाओं के मद्देनजर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र की इमारत होना बेहद जरूरी था। आज आपण या ठिकाणी सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उपलब्ध करून दिलेली आहे। या ठिकाणी वरच्या मजल्यावर मेडिकल ऑफिसर्स आणि स्टाफ क्वार्टरच्या प्रोव्हिजन साठी आपण एक मजला बांधतोय। सुमारे 30 लाख रुपयाचे एस्टिमेट्स त्या ठिकाणी आपण सादर केलेले आहे। निश्चितपणाने चालू वर्षामध्ये ते काम पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीनं आपण पावलं टाकू, कारण राष्ट्रीय महामार्गावर असणारी पीएससी खऱ्या अर्थानं गरजेची आहे। खालापूर पासून अलीकडच्या बाजूला जर ऍक्सिडेंट वगैरे झाला, अतिशय मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट्स होत आहेत। या ठिकाणी अनेक उद्योग आलेले आहेत, त्या औद्योगिक आस्थापनामध्ये ऍक्सिडेंट्स होत आहेत। काही दुर्गम भाग या पीएससीच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे। या साऱ्यांना चांगली सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून चांगली इमारत या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। इस दौरान इमारत के निर्माण में योगदान देने वाले साई कंस्ट्रक्शन के मालिक अशोक म्हात्रे का सत्कार विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया।